एक मिनिट रोल का नाही नाही थांबा एक मिनिट थांबा हा रोल मुंबईत होणारा फिल्मफेअर यंदा गुजरातला 27 जानेवारीला पार पडणार आहे. असं की मुंबईची चित्रपट सृष्टी ही आजपासून जवळजवळ नाही म्हणायला गेलं तरी 100 वर्ष मुंबईतच आहे. जे ह्याच्यातनं आले, जे कलाकार बाहेर देशातनं आले, बाहेर देश म्हणजे जेव्हा पाकिस्तान झाला तेव्हा पाकिस्तानात खूप जण आपल्याकडे आले. कपूर खानदान आपल्याकडे आलं, देवानंद आला, मोहम्मद रफी आले. भारतीय चित्रपटसृष्टींमध्ये ज्यांचं योगदान आहे ते बहुतांशी कलाकार हे पाकिस्तानातून आले आणि ते मुंबईत येऊन स्थायिक झाले आणि मुंबईच्या चित्रपटसृष्टीने या देशाला खूप काही दिलं. आजकालचे पिक्चर सोडून द्या, पण प्रबोधनाचं काम हे चित्रपटाच्या माध्यमातून होतं. ह्याची जाणीव पहिल्यांदा जर कोणाला झाली असेल तर ती भारतीय चित्रपटसृष्टीला झाली. गरिबी दाखवली गेली, इथला सोशलिझम दाखवला गेला. आंधीसारखा चित्रपट इंदिरा गांधींच्या दबावाखाली असताना देखील तो चित्रपट आला. त्या काळच्या कलाकारांनी काही इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली त्या काळच्या कलाकारांनी उघड भूमिका घेतली. आता हे परंपरेने मुंबईत घडत असताना अचानक तुमचा काही संबंध नसताना ते तुम्ही गुजरातला घेऊन जातात. गुजरातचा आणि चित्रपटसृष्टीचा काय संबंध आहे? आता मुंबईमध्ये काला घोडा फेस्टिवल होतो, इंटरनॅशनल येतो. खूप अमेरिकन, जॅपनीज, प्रत्येक देशातनं लोक येतात बघण्यासाठी. आता काळा घोडा हा मुंबईची ओळख आहे. काळा घोडा कारण का पूर्वीच्या सगळे मोर्चे जे यायचे ते काळा घोडा इथेच थांबवले जायचे. आता उद्या काळा घोडे पण जाईल कुठेतरी सुरत, भावनगर, कच्छ, अहमदाबाद, बरोडा. आणि मराठी माणसाने फक्त उघड्या डोळ्याने बघत राहा, मजा घेत राहा. आपण काही निर्मिती केलेलीच नाही आहे. आपलं कशातच योगदान नाही आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपलं योगदान नाही. मुंबई किती जणांनी रक्त सांडून मिळवली याच्यात आपलं योगदान नाही आहे. मग मुंबईतनं गेलं तर आपल्याला काय फरक पडतो? कारण का आपण काही मिळवलेलं नाही. या देशाची लोकशाही मारली गेली, आपल्याला काय फरक पडतो? आपण कुठे मिळवली लोकशाही? जे मिळवले ते गेले. त्याच्यामुळे जो अबोला आहे ते हेच दर्शवतं की आम्हाला काही असताच नाही आहे, कोणी बोलतच नाही. भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास आणि मुंबई हे तुम्हाला बाजूला काढताच येणार नाही. म्हणजे मुंबई चित्रपटसृष्टीतले एकेका कलाकाराच्या जेव्हा तुम्ही गोष्टी ऐकता की रात्री 3-3 वाजता गाणी बनवली आहेत, रस्त्यावर उभं राहून गाणी बनवली आहेत. मुंबईच्या दंगलीमध्ये अशोक कुमार जेव्हा मंटोला सोडायला जातो तेव्हाची ती त्यांनी लिहिलेली कहाणी मंटोने सांगितली तर अंगावर शहारे उभे राहतात. त्यांनी लिहून ठेवली आहे ती. कोणाला पडलंय?